आज आपण जे महाराष्ट्रात जे घडलं आणि दर्यापुरात जे घडलं यावर विस्तृत विश्लेषण दर्यापूरचे धुरंधर नेते बाळासाहेबजी गावंडे उर्फ शंकरराव गावंडे यांच्याकडून हिंगणीकर मारा लागते म्हणजे ते त्यांच्याकडून विस्तृत या निवडणुकीवर आपण विश्लेषण घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. काय वाटत होतं का लवकर निवडून येईल म्हणून? नाही, लवकर ते अगोदरपासूनच वाटत होते आणि मी अनेकदा असं बोललो की 20,000पर्यंत माझ्या लवकर निवडून येईल. महाराष्ट्रात ही स्थिती काँग्रेसची किंवा महायुतीची असं वाटलं होतं का? असं तर वाटतच नव्हतं. असं वाटत होतं महाविकास आघाडीची सत्ता येईल. त्याला प्रमुख कारण काय असतील? प्रमुख कारणं आता शोधावं लागतील. कारण कारणं अनेक आहेत. म्हणजे वेगवेगळे लोक कारणं सांगतात, परंतु कसं आहे, आपण जोपर्यंत आपल्याला ते पडत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर भाषा म्हणजे बरोबर. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला ही कितपत योग्य वाटते? असं वाटते. मग झारखंडमध्ये काय झालं असं? आता असं महाराष्ट्रावर अतिशय लक्ष होतं. आता जे मोठे मोठे आहेत, समजा यशोमती ताई आहे, बबनभाऊ आहे, सुनील देशमुख आहे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण याच्या सारखे लोक पडणं म्हणजे एक आश्चर्य वाटतं. बरोबर. ते पडल्यानंतर नवनीत राणा यांनी यावर आकार तांडव करतात. ते निवडून येतात. लोकांच्या मनातून बीजेपी उतरल्या सुद्धा बीजेपी आज 232 पर्यंत जाते. पण याचा लाडकी बहीण किंवा अदर कोणते फॅक्टर्स आहेत की जे महायुती 232 पर्यंत गेली? फॅक्टर अनेक आहेत, परंतु जोपर्यंत आपण संशोधन त्याचं करत नाही, मी काही फार असा मोठा माणूस नाही आहे, परंतु जेव्हा लोकांच्याकडून विचारतात ते विचार आल्यानंतर मग आपल्याला त्याच्यातलं काय पटते त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बोलणं जरा योग्य आहे. लाडकी बहीणचा परिणाम झाला. लाडकी बहीणचा परिणाम वाटतो का? लाडक्या बहीणचा काही प्रमाणात परिणाम झाला. लोक म्हणत होते की महायुतीचे शिंदे आणि अजित पवार हे कुठेही दिसणार नाही. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली का त्याच्या उलट झालं. शरद पवार आणि उद्धवसाहेब ठाकरे याचाच कचुंबर झाला. शिवसेना कोणती संपली असं वाटतं आपल्याला? पक्ष हा कोणताच संपत नसते, कमी जास्त प्रमाणात राहू शकते आणि राजकारणामध्ये चढ उतारचे दिवस असतात. सळ उतरपून तुम्ही बरोबर पक्ष बदलवता. यावेळेस तुमचं डिसिजन काय रे? नाही, पक्ष कुठं बदलला मी? शिवसेनेत होतेपर्यंत शिवसेनेत होतो, नंतर का गेलो, कसा गेलो हे तुम्हाला माहित आहे, काही सांगायची गरज नाही. म्हणजे मग तुम्ही आनंदराव अडसूळच्या मुळे गेले म्हणून आनंदरावचं अडसूळचं पोरग ऐकून पडलं याच्याबद्दल तुम्हाला आनंद व्यक्त करत नाही का? नाही, आनंद कशाला व्यक्त करायचा? राजकारण आहे, आनंद व्यक्त पण तरी मनात जे खंत होती की माझी तिकीट नाही 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 नाही, मी कधीच कोणत्या गोष्टीची खंत करत नसतो. मी असा माणूस आहोत की आजचा दिवस गेला म्हणजे विसरत असतो, दुसरा दिवस नवीन. शरद पवार यांचं 84 वर्षात जे सध्या खासदारकीने त्यांच्या 9 सीट आहेत आणि आमदारकीला फक्त 10 आल्या. त्यांचं रिटायरमेंटचं वय झाल्यासारखं वाटतं. तुमचं रिटायरमेंटचं काही वय ठरवलं आहे का? बस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चालूच ठेवसाल. नवीनांना प्राधान्य कसं भेटेल? पण जेव्हा रिटायरमेंटचं काम पडेल येईल त्यावेळेस गणेशरावले विचारलं. म्हणजे तुम्ही अविरत जिथपर्यंत शरद पवार सारखे राजकारणी दर्यापुरात करसाल असं म्हणण्यास केलं. कसं आहे, लोक जोपर्यंत प्रेम करतात तोपर्यंत लोकांच्या सोबत राहणं आपलं काम आहे. तुम्ही उत्तरार्थी भावाला प्रमोट करसाल का स्वतःच्या मुलाला? भावाला. किती वर्षानंतर? लगेच आता. मग हे शेवटची टर्म जिल्हा परिषद मी असं कसं बोलू? मला जर एखाद्या नाही मग कमी जास्त करायचं सुरू राजकारणात दिग्गज लोक म्हटलं या अमरावती जिल्ह्यात भूसपाट झाले. याचा धसका तुम्ही घेतला काय? नाही, राजकारणामध्ये धसका घ्यायचं काही कारण नसते. तुम्ही भावाले किंवा पुढच्या वेळेस पोराले प्रमोट करतो म्हणता म्हणून म्हटलं. एक मिनिट, तुम्ही जे म्हटलं की भाऊ की मुलगा, मी अगोदर माझं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये मी जे करता माणूस आहे, मी एक निर्णय घेणारा माणूस आहे. मी प्राधान्य पहिले भावाला देतो, नंतर मुलाला प्राधान्य देतो. राहिला राजकारणाचा निवृत्तीचा विषय, मला एक सांगा, उभं राहिलो म्हणजेच काही राजकारण आहे काय? बगर उभं राहायचं राजकारण होते. जिथपर्यंत होते ते तर करणारच आहे. तुम्ही अगोदर का केलं नाही बगर उभं राहायचं राजकारण? कसं
अरे लोकांचं प्रेम आहे, लोक निवडून दिले, मी काय करू? लोकांचे लोक बसले आग्रह करतात. बोलावले तुम्ही? नाही नाही, एकानं सांगून द्या, मी फोन केला का कोणाला? माझ्यात मोबाईल मध्ये दिसते का? पण शरद पवारची स्थिती पाहणं सध्या काय झाली तेही म्हणत की बा मी आवडताच आहो. शरद पवारची स्थिती खराब झाली नाही. शरद पवारची बरोबरी कोणीच करू शकत नाही. तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातली परिस्थिती कशी झाली, काय झाली, तो भाग वेगळा. पण त्या माणसानं राजकारणामध्ये जे याही वयामध्ये प्रयत्न केले, ते प्रयत्न कोणी करू शकलं का? ते सांगा. नाही बरोबर आहे. दर्यापुरातली राजकारणाची स्थिती काय, हे सर्व एकत्र आले, हे जर एकत्र आल्यानंतर अशी दयनीय अवस्था महाराष्ट्रात झाली, हे जर तिन्ही पक्ष इथे एकत्र आले नाहीत आणि प्रत्येकाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद मध्ये अलग अलग लढले, हे आताच तटपले तर पुढे तुम्हाला टपतील काय? नाही, गंमत अशी आहे, हा विषय माझा एकट्याचा नाही. राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना, उभाटा आहे, ते वरच्या लेवलला निर्णय घेतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद एकत्र लढायचे काय? हा मी एकटा निर्णय घेणारा कोणी नाही ना. समजा तुमचा मतदारसंघ दुसऱ्याला दिला तर चालेल ना, काही हरकत नाही. जो वाटाघाटीमध्ये तुम्हाला मागे पुढे सरकारच लागणार आहे. ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे. येणाऱ्या निवडणुकीत समजा वाटाघाटीत जर हा मतदारसंघ दुसऱ्याला दिला तर बाळासाहेब हिंगणीकर हे तिथं स्तब्ध राहतील. हेच ब्रेकिंग न्यूज आजची. माहित पडते पुढील काळ काय म्हणतो. ठेवते बाळासाहेब हिंगणीकर